कलमनुरी शहर के पोस्ट ऑफिस परिसर में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर दिलीप मस्के नाइक के प्रचार के लिए कॉर्नर सभा का आयोजन 11 नवंबर की रात 9 बजे पोस्ट ऑफिस परिसर में किया गया था। प्रचार सभा में बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे, तो वहीं इस सभा में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर दिलीप मस्के नाइक, मोहन राठौड़, एडवोकेट विठ्ठल पंडित, राजू कांबळे, शेख माजिद ने सभा को संबोधित करते हुए वंचित बहुजन आघाडी को वोट देने की अपील की। मागच्या 10 वर्षामध्ये दोन्ही माजी आमदारांनी कळमनुरी विधानसभेची पूर्ण वाट लावलेली आहे। त्यांनी कळमनुरी विधानसभा 10 म्हणण्यापेक्षा 20 वर्ष मागे लुटलेली आहे। त्यांनी कळमनुरी विधानसभामध्ये काहीच काम केलेलं नाही। मागच्या 10 वर्षामध्ये कळमनुरी विधानसभेचा एकही प्रश्न या दोन्ही आमदारांनी मांडलेला नाही। या आमदारांनंतर फक्त व्हिडिओज बनवलेत। आरोग्याचा जर प्रश्न बघितला तर पेशंटच्या जवळ जाऊन त्यांनी फक्त अशा नोटा मोजण्याचं काम केलेलं आहे। आमचे मित्र एक कळमनुरी विधानसभा क्षेत्रातले एक नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांच्यापेक्षा 1000 पेशंटना त्यांनी ट्रीटमेंट औरंगाबाद असो, मुंबई असो किंवा हैदराबाद पर्यंत नेले, पण त्यांनी कधी व्हिडिओ बनवलेले नाही। आणि आमच्या या आमदारांनी व्हिडिओज बनवले। आणि दुसरं म्हणजे रस्ते जिथं पर्सेंटेज मिळतं तिथं फक्त रस्ते बनवलेत। आज जर तुम्ही ग्रामीण भागात गेले तर रस्त्यांची पण वाट लागलेली आहे। त्यांनी विकास फक्त स्वतःचा केलाय आणि स्वतःचे कार्यकर्ते त्यांचे जर बघितले तर त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचे चेन दिसतील, बाकी नागरिकांमध्ये दुसरं काही केलेलं नाही। कळमनुरीचं असं कुठलंच गाव दिसत नाही की ज्या गावामध्ये मटका, दारू, गुटखा विकल्या जात नाही। आणि आमचा कळमनुरी विधानसभा त्यांनी सगळी वाट लावलेली आहे। कळमनुरी विधानसभेत दोन्ही संतोष हे कळमनुरी विधानसभा क्षेत्रातले नाहीत, त्यांचं स्वतःचं मतदान पण कळमनुरीमध्ये नाही, त्यामुळे त्यांचं काही आव्हान वाटत नाही। आणि त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये कळमनुरी विधानसभेमध्ये असं कुठलंच काम नाही की त्यांनीच माझ्या समोर येऊन बोलावं की आम्ही हे कळमनुरी विधानसभेसाठी केले। त्यांनी कळमनुरी विधानसभेला लुटण्याचंच काम केलेलं आहे। आणि अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा विकासाचं कोणतं काम केलेलं असं मला सांगावं। त्यांनी फक्त पॉम्पलेट वाटलेले आहेत। या तिघांनी काही काम केलेलं नाही, त्यामुळे या तिघांचंही मला असं मोठं आव्हान काही वाटत नाही।